एक तर नक्की आहे की तुमच्या मनामध्ये विधानसभा लढवायची इच्छा आहे 100% की आदरणीय उद्धव साहेब हे शब्दाला पक्के आहेत. ही निर्णायक लढाईची अशी वेळ आहे. पक्षानं यावेळी नेमकं काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेमुळे वाढला. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दाखवूनच यांनी मतं घेतली. भाजपचा एकही नेता उद्धव साहेबांच्या विरोधात बोलत नाही. बोलणारे कोण आहेत? राणे परिवार. आणि आपण केलेली पापच एवढी आहे, समोर येणारच आहेत. काय लोकांना भडकवत आहे, काय बोलतंय, काय करायचं? स्टंटबाजी करायची की नितेश राणेला गॉडफादरच नको आहे, नितेश राणेला देवेंद्रजींच्या जागेवर जाऊन बसायचं आहे. याच संघवाल्यांची हाफचड्डी काढली होती. त्यांना फक्त सत्ता पाहिजे, पैसा कमवायसाठी. प्रत्येक शिवसैनिकाचं रक्त असं खवळतं. त्याला ह्याच मतदारसंघात संपवलं पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्रातून चले जाव करणार, पण आमची मतं ही शाश्वत आहेत आणि ठाम आहेत. ही आकड्यांची गणितं ही भारतीय जनता पक्षाला जमतात आणि त्यांना घालता येतात. आम्हाला लोकांची मनं जिंकता येतात. आदरणीय विनायक राऊत साहेबांना ज्या प्रकारे पराभव, निसटता पराभव, हे आमच्या सर्वांच्या मनातलं मोठं दुःख आहे. हे कोकण पुन्हा एकदा शिवसेनेचं आहे. हे एकदा आम्हा सर्व शिवसैनिकांना दाखवून द्यायचं आणि तो विजय उद्धव साहेबांच्या चरणी शिवसेनेला अर्पण करायचा आहे. नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहतात आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज. अतुल रावराणे एक स्फोटक, बेधडक, रोखठोक, तितकंच कणवळवसं व्यक्तिमत्व. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक बांधिलकीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये आपलं योगदान देणारं असं एक राजकीय व्यक्तिमत्व, ज्याला एक सामाजिक जाणीवेची, एक सामाजिक बांधिलकीची सुद्धा एक किनार आहे. अतुल रावराणे यांचा आज वाढदिवस आहे आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत खुद्द अतुलजी रावराणे. अतुल दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या माध्यमातून सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सर्व ज्या काही राजकीय आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत अशीच माझ्या वतीनं आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सदिच्छा देतो. राजन, प्रथम तुमच्या आपला सिंधुदुर्गाच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि तुझं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. तसंच तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे माझ्या या जिल्ह्यातल्या राजकीय प्रवासामध्ये मी जेव्हापासून या जिल्ह्यात आलो आहे त्यापासून तुमचे राजन, तुझे आणि माझे एक वेगळं आपले संबंध आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी मला साथ दिली तशीच साथ ह्याच्या पुढेही द्या. जर मी कुठे चुकलो तर ते मला नक्कीच मला प्रकर्षाने माझ्यासमोर ती भूमिका मांडा आणि माझ्या चुका मला दाखवून द्या, जेणेकरून जर काही माझ्याकडनं चुकीचं काही होत असेल तर ते मला थांबवता येईल. आणि मला या भागामध्ये चांगल्या प्रकारे काही करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही वेळोवेळी मला सर्वांचं तुमचं मार्गदर्शन आजपर्यंत लाभलं आहे. तसंच पुढे मार्गदर्शन तुमच्याकडनं मला मिळत राहावं एवढीच मी माझी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्हा सर्वांनी मला जे आज वाढदिवसासाठी जे धन्यवाद व्यक्त करतो की आज तुम्ही मला ज्या शुभेच्छा दिल्यात ते तुमचं सर्वांचं प्रेम हे माझ्याकडे माझ्या मनात सदैव राहील. दादा, बघितलं आपण तर गेली 15 वर्ष, एक दोन नव्हे तर गेली 15 वर्ष आपण सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावरती कार्यरत आहात. राजकीय पटलावरती कार्यरत असताना आपण केवळ राजकारण केलं नाही तर समाजकारणाला प्राधान्य दिलं आहे. जसं बघितलं आपण तर आता आपण शिवसेना ह्या पक्षामध्ये आहात, ज्या पक्षाची नीवच ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी रोवली. त्यांचं एक म्हणणं होतं की 80% समाजकारण, 20% राजकारण. हा खरं म्हणजे तुम्ही त्या पक्षात नसतानासुद्धा 15 वर्षापासून तुमचा हा पिंड राहिला आहे, तो तुमचा स्थायी भाव आहे. बघितलं तर जिल्ह्याच्या ह्या सामाजिक पटलावरती विविध उपक्रम आपण राबवलात. मग त्याचे आरोग्यविषयक उपक्रम असतील म्हणा, किंवा धार्मिक उपक्रम असतील म्हणा, किंवा अन्य काही सामाजिक उपक्रम असतील, काही कृषीविषयक उपक्रम असतील, काही शैक्षणिक उपक्रम असतील. काय सांगाल त्या संदर्भात? राजन, ज्यावेळेला मी या भागात आलो त्यावेळेची परिस्थिती अतिशय भयानक होती. या भागामध्ये राणे परिवाराच्या विरुद्ध बोलायची हिंमत कोणाची नव्हती, उघड अशी त्यावेळेला परिस्थिती होती. पण त्यानंतर आदरणीय बाळासाहेबांनी
हे उद्धव साहेबांनी त्यावेळेला विनायक राऊत साहेबांना उमेदवारी दिली आणि विनायक राऊत साहेब त्यावेळेला पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 6 महिन्यांनी खुद्द नारायण राणेंना पाडून वैभव नाईक सारखा एक तरुण तडफदार नेतृत्व या सिंधुदुर्गातून उदयास आलं. हे सर्व कोणामुळे झालं तर फक्त आदरणीय उद्धव साहेबांमुळे झालं. त्यांनी जे निर्णय घेतले, त्यांनी जी जनतेची नाळ ओळखली, त्यांनी जी जनतेची नस ओळखली आणि त्यावेळेला ते योग्य प्रकारे जे निर्णय घेतले, त्या निर्णयामुळे तो विजय आणि ते संपादन करू शकले आणि त्यांनी तो मिळवला. त्यावेळेला सिंधुदुर्गातला जो उद्रेक आहे तो उद्धव साहेबांनी हेरला, उद्धव साहेबांच्या लक्षात आला आणि त्या पद्धतीने उद्धव साहेब इथे उमेदवार देत गेले आणि त्याला विजय मिळत गेला. म्हणजे मी त्यावेळेला राष्ट्रवादीत होतो. ज्यावेळेला खासदार विनायक राऊत उभे होते त्यावेळेला मी राष्ट्रवादीत होतो. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. आम्ही सर्वांनी आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली. साहेबांनी आम्हाला सांगितलं की तसं करता नाही येणार, कारण आपण आघाडी धर्म आपल्याला पाळावा लागेल. तर आम्ही म्हटलं साहेब आमच्या सिंधुदुर्गापुरतं सोडा, आम्ही काय राण्यांच्या मुलाचं काम करणार नाही. तर त्यावेळेला आम्हाला सर्वांना पक्षातून बडतर्फ केलं गेलं. तुला माहीत असेल आम्ही सावंतवाडीमध्ये जी आपली सभा झाली आणि आदरणीय आमचे नेते त्यावेळेला नंदुशेठ घाटे असतील, त्यावेळेला जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, आम्ही सर्वच जण, दीपक केसरकरांनी त्यावेळेला सगळीकडे, कारण त्यावेळेला आमदार दीपक केसरकर राष्ट्रवादीचे होते, त्यांनीच ती सगळीकडे भूमिका मांडत गेले होते आमच्या सर्वांतर्फे आणि त्यांनी ते साध्य केलं. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सावंतवाडीत जो काही तिकडनं मालवणमधून नितीन वाळके, ही सर्व मंडळी त्यावेळेला जी या सिंधुदुर्गाचं हित पाहत होती, ज्यांना वाटत होतं की सिंधुदुर्ग हा बॅरिस्टर नाथ पैंचा आहे, मधु दंडवतेंचा आहे, सुरेश प्रभूंचा आहे आणि तो तसाच राहिला पाहिजे, त्याची ओळख ही देशामध्ये तशीच राहिली पाहिजे, ही जी त्या सगळ्यांची भावना होती, त्या भावनेवरती जे त्या भावनेमध्ये होते ते सर्व पुष्पसेन सावंत असतील, नाना असतील आमचे, या सर्वांनी एकत्रित येऊन त्यावेळेला तो सगळा सभा घेतली आणि ती विजयाची मशाल पेटवली आणि उद्धव साहेबांनी योग्य तो उमेदवार देऊन त्यावेळेला तो विजय संपादन केला. 2014ची जी गोष्ट आली आपण बघितलं तर तुमच्या राजकीय जीवनासोबत आपण समाजकारणाचं बघितलं आपण, तर केवळ राजकारण हा मुद्दा आपण नंतर घेऊया. तर म्हणजे समाजकारणामध्ये तुम्ही बघितलं सामाजिक बांधिलकीचे आपण कृषीविषयक अनेक उपक्रम राबवलेत. अगदी कोविडचा काळ जो काय असेल त्यामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने एक आधार दिलात, काही शैक्षणिक उपक्रम राबवलात, त्यासोबतच बघितलं तर आरोग्यविषयक सुद्धा उपक्रम राबवलात. त्याबद्दल सविस्तर सांगा. राजन, कसं आहे की ज्यावेळेला आपण राजकारण करतो तर राजकारण 100% राजकारण न करता 80% समाजकारण आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्याला फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची मदत जिथे लागेल तिथे आपल्याला राजकारणाची गरज लागते. हाच माझा एक दृष्टिकोन आहे राजकारणाकडे पाहण्याचा आणि समाजकारणासाठीच मी या जिल्ह्यात आलो. या जिल्ह्याची जी दहशतवाद होता तो मोडून काढला पाहिजे. हा जिल्हा समृद्ध आहे, पर्यटन जिल्हा आहे. जर गोवा एक छोटं राज्य पर्यटनावरती जर एवढं समृद्ध होऊ शकतं, आज त्याच्यापेक्षा सुंदर बीचेस आपल्याकडे आहेत पण ते कुठलेही डेव्हलप नाही. आज बॅकवॉटर्स आपल्याकडे आहेत. केरळ राज्य बॅकवॉटरवर चालतं, आपल्याकडे बॅकवॉटर आहे, या जिल्ह्यामध्ये आहे, पण त्याची आपण कधीच त्याचं आपल्याला फायदा झालेला नाही आणि फायदा कुठल्या नेतृत्वाने करून दिलेला नाही. पण हे सगळं करताना काय की इथली साक्षरता गरजेची होती. आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाला 75 कॉम्प्युटर संगणक आपण या भागात दिले. कुठंतरी बदल घडत गेला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपण डिजिटलायझेशनपासून केली. सगळीकडे कॉम्प्युटर वाटले. त्यानंतर औद्योगिक आरोग्यविषयक आपण त्यांना मदत केली. कोविड काळामध्ये जे काय आपल्याला शक्य होतं ते त्यावेळेला मी इथल्या डॉक्टर्सचे फोन केले. त्या डॉक्टर्सने सांगितलं की साहेब पेशंट येतात पण आम्ही त्यांना भेटू शकत नाही, आमच्याकडे इकडे अजून आम्हाला शासनानं PPE किट आलेलीच नाही.
PPE किटशिवाय भेटणार कसं, ही त्यावेळेची परिस्थिती होती. प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या जीवाला घाबरत होता. त्यावेळेला आम्ही रिस्क घेतली. जवळजवळ 7व्या का 8व्या दिवशी मी तिथनं 2 गाड्या घेऊन निघालो भिवंडीतून. तिथले ॲडिशनल CP त्यावेळेला होते दत्ता कराळे, त्यांचं पत्र घेतलं आणि मुंबईचे मिलिंद भारांबे होते, यांची पत्र घेतली आणि मी बाय रोडने, म्हणजे मला तो अनुभव एवढा माझ्या लक्षात राहिला राजन, की त्यावेळेला रस्त्याला पाणीसुद्धा तर चहा पाणी तर सोडून दे, माणसं नव्हती बघायला, माणसं दिसत नव्हती. म्हणजे पनवेलपासून अगदी वैभवडीत येईपर्यंत मला एकही माणूस रस्त्यावर दिसला नाही. मी, माझा ड्रायव्हर आणि मागचा जो टेम्पो ड्रायव्हर होता आणि त्याचा क्लिनर, आम्ही 4 जण आम्ही होतो. तो जो प्रवास होता त्याच्यावरून आपल्याला त्यावेळी भयानकता हे आपल्या नजरेसमोर येते, की आज एकेका सेकंदाला गाड्या असतात हायवेला, पण त्यावेळेला तेवढ्या प्रवासात एकही गाडी नव्हती. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये इथे आल्यानंतर डॉक्टर्सना PPE किट देणं म्हणजे ह्या जिल्ह्यामधली जी काय माझी बांधिलकी आहे, माझी सामाजिक बांधिलकी ती मी जपत होतो आणि मला जे शक्य होईल ते मी करत आलेलो आहे. त्यातून वेगळं असं काय असं मला वाटत नाही. जी माझी नैतिकता होती, माझी जबाबदारी होती, ती मी पूर्ण केली. या आरोग्यविषयक उपक्रम राबवतानाच आपण दादा बघितलं तर शेतकऱ्यांना सुद्धा एक शाश्वत उत्पन्न देणं गरजेचं आहे या भावनेतून एक मोठा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती येण्यासाठी एक मोठं पाऊल तुम्ही उचललं, त्याबद्दल काय सांगा? कोविडचाच हा काळ होता, सगळे कामधंदे बंद होते. तुला माहीत असेल, आपण त्यावेळेला ठराविक ऑफिसच होती जिथे आपल्याला बसायला मिळत होतं. सार्वजनिक PWD रेस्ट हाऊस वगैरे सगळी बंद होती, शासनाने सगळंच बंद ठेवलं होतं. त्यावेळेला आमदार वैभव नाईकांचं ऑफिस हेच आपल्या कणकवलीत सगळ्यांचं भेटायचं आणि बसायचं ठिकाण होतं, की जिथे आमदारांनी ते उघडे ठेवलं होतं आणि ते सगळ्यांचं येत जात होते. तेव्हा असेच आम्ही एकदा बसलो होतो आमदार वैभव नाईकांच्याबरोबर आणि सतीश सावंत होते, संदेशजी होते, मी होतो आणि अशी आमची चर्चा चालू होती की आज काय भयानक परिस्थिती झाली आहे, कशी आली आहे आणि आता ह्याच्यातून मार्ग काय काढायचा. राजन, त्यावेळेची परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल की मुंबई पूर्ण 50% खाली झाली होती. मुंबईसारखी मोठी शहरं जी होती आज, जिथे खरी आर्थिक राजधानी म्हणजे प्रत्येक राज्याची जी आर्थिक राजधानी म्हणून शहरांकडे बघितलं, ती शहरं 50%पेक्षा जास्त खाली झाली होती. तो रस्त्याला चालत, सायकलवर जी गाडी मिळेल, किंवा आपल्याकडे पण कोकणात बरेच जण रेल्वे ट्रॅकवरून चालत लोक आली, गाड्या बंद झाल्यावर. म्हणजे अशा परिस्थिती ही सर्व लोक आपल्या आपल्या गावाकडे पोचली होती. जवळजवळ 50% लोकांचे रोजगार गेले होते. रिसेशन आलं होतं, फॅक्टऱ्या बंद झाल्या होत्या, सगळं बंद झालं होतं लॉकडाऊनमध्ये. मग त्यांना रोजगार नव्हते. फक्त कोणाचं तर ऑनलाईन किंवा जे अकाउंट्सवाले होते त्यांची फक्त एक 10-15-20% लोकांना ऑनलाईन नोकऱ्या होत्या. पण अशा वेळेला जी मुलं आलेत, आपल्या गावात आले, आपल्या गावात आले, आपल्या घरात आले, त्यांना घरच्या लोकांनी पाहुणा म्हणून एक 15 दिवस, 1 महिना, 2 महिने सांभाळतील. पण त्याच्यानंतर शेवटी त्यांना पैशाची चंचल लागणार आणि मग तो घरात वाद होऊन ते घर फुटू नये, ते घर एक संघ राहिलं पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? उद्या यांच्यात वाद नाही झाले पाहिजे, मुंबईचा गावचा हा वाद होऊ नये आणि या भागामध्ये ती दुही दिसू नये. याच्यावर आम्ही जेव्हा विचार केला त्याला ठरलं की ह्या आलेल्या तरुणांना शेतीकडे वळवायचं. कारण आपण दुसरा रोजगार काही देऊ शकत नव्हतो, पर्यटक येऊ शकत नव्हते, कोविडचा काळ होता, बरोबर आहे. पण शेतीकडे वळवणं हे आपल्या हातात होतं आणि ते प्रत्येकाला जमण्यासारखं होतं. प्रत्येकाची शेती होती, प्रत्येकाचा सातबारा होता. मग त्यांना जी पारंपरिक पिकं आहेत, नवीन प्रयोग करायला, पैसे खर्च करायला लावण्यापेक्षा जी पारंपरिक पिकं आहेत ती पिकं त्यांना घ्यायला लावायची. त्या पिकातलं उत्पन्न कसं वाढवता येईल त्याचं ज्ञान त्यांना द्यायचं. हा असा आमचा सर्वांचा एकमताने निर्णय ठरला. आणि त्याला वैभव नाईक साहेबांनी सांगितलं की अतुलराव, तुमच्या भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून असा एखादा चांगला उपक्रम करा की ज्याच्यातून ही तरुण मंडळी शेतीकडे घेतली. तेव्हा मी त्यांना सांगितलं की साहेब, आपण ह्याचं
काजूचं जे उत्पन्न आहे हे पारंपरिक जरी असलं तरी ते जंगली उत्पन्नासारखं आहे की ज्याच्यावर जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. काजू कलम हे 3ऱ्या-4थ्या वर्षी उत्पन्न द्यायला लागतं. आता ही जी मुलं आलेली आहेत ह्यांना फास्ट मनी पाहिजे, कारण ती शहरातून आलेली आहेत, तरुण आहेत. 10 वर्ष 15 वर्ष म्हणाल तर ती मुलं थांबू शकत नाहीत. मग नारळ लावला, पोपळी लावली तरी त्याला वेळ लागतो. सर्वात पहिलं उत्पन्न कुठलं येईल तर इमिजिएटली काजूचं आणि भाजीपाल्यांचं. फळभाजी, भाजीपाला हे उत्पन्न फास्ट. मग आमचं तसं त्या पद्धतीने आम्ही त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात करण्याचं आमचं ठरलं. मग ही सुरुवात कशी करायची तर आम्ही भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यावेळेला 50,000 काजूची कलमं, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 10 काजूची कलमं, त्याचबरोबर 5 किलो सेंद्रिय खत, म्हणजे खतसुद्धा विकत घ्यायचं नाही. हे खत त्यांनी त्यांच्या शेतात गांडूळ खत आणि ते चरी मारून त्यांनी ते स्वतः कंपोस्ट खत केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यातून कमी पैशात शेतीमधून चांगलं उत्पन्न त्यांना घेता येईल आणि अतिशय पौष्टिक असं त्यांना हे मिळेल की त्याच्यावर रासायनिक खतं वापरलेली नसतील, ज्याच्यामुळे त्यांना दर चांगला मिळेल, त्यांना भाव चांगला मिळेल. अशा प्रकारचं त्यांना मार्गदर्शन होऊन ते उत्पन्न त्यांच्यात पदरात पडावं या दृष्टिकोनाने आम्ही तो संकल्प बळीराजा आत्मसन्मान योजना सुरू केली. दादा, आपण आता असं म्हणालात की बळीराजा आत्मसन्मान ही योजना आपण सुरू केला. प्रत्येक शेतकऱ्याला आपण 10 काजू कलमं आणि सेंद्रिय खतसुद्धा मोफत दिलात. 4 वर्ष आली. ह्या काजू कलमांचं आता वृक्षामध्ये रोपांतर झालेलं आहे. काजूचं बी उत्पादन शेतकऱ्यांना घेतलेलं असेल. आपण त्यावेळी घोषित केलं होतं की सहकार तत्वावरती आपण काजू कारखाना सुरू करणार आहोत. तो आहे कुठं नेमका कारखाना? राजन, आपण जो त्यावेळेला शब्द दिला की बळीराजा आत्मसन्मान योजना सुरू केली त्यावेळेला की 3 वर्ष आपण सतत 50,000 काजूची कलमं देऊ सर्व भागातील, म्हणजे वैभववाडी, कणकवली, देवगड या विधानसभेतील सर्वांना आणि गरजू शेतकऱ्यांना, आणि 5 किलो सेंद्रिय खत. तो आपण शब्द पूर्ण केला. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही त्याचे सगळं साक्षीदार आहात. त्यानंतर आपण सांगितलं होतं की 4थ्या वर्षानंतर आपण कारखाना ताब्यात घेऊ आणि लवकरच तो कारखाना आपण सुरू करू. ह्याच्या मागची भूमिका राजाने एकच होती की आज जो शेतकरी त्याचा माल पिकवतो त्या मालाला योग्य तो बाजारभाव मिळाला पाहिजे. त्यांना स्वतःची बाजारपेठ म्हणा किंवा स्वतःचं असं हे मार्केट मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला अजून उत्पन्न वाढवायची किंवा अजून मोठी बाग उभी करायचं तो प्रयत्न करेल आणि त्यातून त्याचं दरडोई उत्पन्न वाढेल. आणि त्यासाठी मी खाजगी कारखाना नाही, त्यावेळेला पण मी सांगितलं होतं की आपण सहकारी तत्वावरतीच कारखाना करणार आणि त्यात 50% शेअर हे संपूर्ण शेतकरी असतील, जे त्या कारखान्याला काजू त्यांची काजू बी घालतील. आणि त्याला आपण जो शब्द दिला तो आपण पूर्ण केला. मला तुला सांगायला अतिशय आनंद वाटतो की यावर्षी मेमध्ये, एप्रिलमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडनं, म्हणजे हिरवे काजूचे घर, त्यानंतर पिकल्यानंतर काजू बी पिकल्यानंतर काजू, हे मला भेट म्हणून बऱ्याच जणांनी पाठवले की साहेब तुम्ही दिलेले पहिल्या वर्षीचे काजूची झाडांचे काजू बी लागले, त्याचे हे काजू घर आहेत. म्हणजे ते जे समाधान आहे हे कुठल्याही, म्हणजे अगदी समोर किती मोठं काय आणून ठेवलंस तरी ते समाधान तुला मिळणार नाही जे त्या गोष्टीतून मिळालेलं समाधान आहे. की आपण एखाद्यासाठी जेव्हा ती गोष्ट करतो आणि त्याच्याबद्दल त्याला जी जाणीव आहे आणि ते जाणीवेतून त्यांनी जे 4 काजूच्या बिया जरी आणून दिल्या आणि आपल्याला दिल्या तर ती जी त्यांनी ठेवलेली जाणीव आहे आणि ती जी एक बांधिलकी तयार झाली आपली, ती खरी माझ्यासारख्याला पण ती प्रोत्साहन देते की मलाही वाटतं की अजून या माझ्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे, यांना मी काम करतो त्याची जाणीव आहे. आणि म्हणूनच मी जो दिला होता तो शब्द आपण पुरा केला आहे. फोंडा रोडला, फोंडा आणि उमरटच्यामध्ये करंजाजवळ जो कारखाना आहे, मला माहीत असेल, तो कॅशोनटचा मोठा कारखाना आहे, तो 5 टनचा कारखाना आहे, तो आपण आता घेतलेला आहे. त्याची जी काही शासकीय प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमुळे ते काही कागदपत्र अडकले होते, पण ते आता निवडणुका संपल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर त्याचे सगळे ठराव वगैरे होऊन तो 100% त्याची पूर्णच्या पूर्ण मंडळ, हे संचालक मंडळ हे आता आपलं आहे. तो कारखाना 100% आपल्या ताब्यात आलेला आहे. आता त्याची सगळ्या ज्या मशिनरी आहेत त्या पुन्हा आपण आता त्याचं हे परीक्षण करतो आहे. त्यातल्या काही चांगल्या असतील त्या, किंवा ज्या काही खराब झाल्या असतील, काय असतील, नूतनीकरणाची सगळ्या नूतनीकरणाची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. माझी इच्छा तर अशी आहे ती की मला मागच्या वर्षीच सुरू करायचा होता, पण हे सगळ्या इलेक्शनच्या आणि आचारसंहितेच्या गडबडीमुळे आपल्याकडे त्याचा ऑफिशियली ताबा हा मिळाला नाही. पण आता आपल्याकडे संपूर्ण ताबा आपल्याकडे आलेला आहे. आपलं सगळे संचालक मंडळ त्याच्यावर बसलेलं आहे आणि मी जे सांगितलं तेच मी करणार आहे. 100% यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असणार आणि ते जे शेतकरी त्या कारखान्याला स्वतःची काजूबी आणून घालतील त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा समभागधारक शेअर होल्डर मी करणार आहे आणि त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं कुठलीही फी सिंगल 1 रुपयासुद्धा आकारली जाणार नाही. हे महत्त्वाचं आहे खरं म्हणजे. आता जसं तुला सांगितलं आहे की काजू कारखाना माझ्या मालकीचा नसणार आहे, तो शेतकऱ्यांच्या मालकीचा असणार आहे. 50% शेअर होल्डर हे सर्वसामान्य शेतकरी असतील. बाजारभावापेक्षा चढ्या जिथं काजूबीची खरेदी होईल आणि विशेष म्हणजे त्या शेतकऱ्यांना त्याचा डिव्हिडंड जो आहे तोही त्याचा दिला जाईल, हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तथा हे सामाजिक, आरोग्यविषयक हे सर्व तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आपण उलगडलेत. अत्यंत महत्त्वाचं, अगदी रोखठोकपणे आपण आता बोलायला हवं खरं म्हणजे. कारण आत्ता खरं म्हणजे टाकाला जाऊन भांडं लपवणं आपण म्हणतो की काही अर्थ नसतो. इलेक्शन आलं आहे तोंडावरती, आता अगदी 2 महिने पण राहिले नाही आहेत खरं म्हणजे. इलेक्शन हे एक प्रकारचं युद्ध असतं. युद्ध म्हटल्यानंतर सैनिकांची जमावजमाव करावी लागते. सेनापतीला पूर्णतः आपल्या बाजूनं जे काय त्यांचे सरदार असतील म्हणा किंवा मावळे असतील ते गोळा करावे लागतात. ह्या सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट असते सेनापतीचा चेहरा ठरणं. एक तर नक्की आहे की तुमच्या मनामध्ये विधानसभा लढवायची इच्छा आहे. 100%. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आपलं नशीब यापूर्वीसुद्धा आजमावलेलं आहे. 2014मध्ये 10 वर्षापूर्वी. आता 10 वर्षानंतर आपण पुन्हा एकदा ह्या रिंगणामध्ये असल्याची आपण ह्यापूर्वी घोषणा केलेली आहे. अगदी 2019मध्ये आपण पाहिलं तर तुमची खरं म्हणजे उमेदवारी पक्की होती शिवसेनेकडनं, परंतु आयत्यावेळी पक्षहित लक्षात घेऊन तुम्ही 2 पावलं मागे आलात, पक्षहित पाहिलं. त्यावेळी पक्ष नेतृत्वानं तुम्हाला काही शब्द दिला होता का की पुढची टर्म जी काय असेल त्यासाठी काय असेल म्हणून? 100%. राजन, काय असतं की राजकारणामध्ये ना आपली भूमिका स्पष्ट असावी लागते. निदान मी तरी माझा तरी दृष्टिकोन असा आहे की आपण राजकारण करतो. मी स्वतःच्या बाबतीत म्हणशील तर मी राजकारणात पैसा कमवायला आलो नाही. राजकारण हा काय माझा व्यवसाय नाही. माझे व्यवसाय वेगळे आहेत आणि त्यातून मला लागणारा पैसा मी चांगल्या प्रकारे कमवतो. त्यासाठी मला राजकारणाची गरज लागत नाही. समाजकारण करतेवेळी जे काही लोकांचे प्रश्न असतात ते सोडवतेवेळी राजकारणाची आपल्याला गरज लागते. कारण त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आपल्याला बोलावं लागतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती आपल्याला वचक ठेवावा लागतो की त्यांच्याकडनं ते प्रश्न सोडवावे लागतात. तरच आपण जनतेला की सर्वसामान्य शेतकरी बांधव असेल किंवा एखादा व्यावसायिक असेल किंवा या भागातला जो बांधव असेल त्याचे जे प्रश्न असतील ते आपण मार्गी लावू शकतो. आणि म्हणूनच राजकारणाची आपल्याला गरज आहे. पण ज्या काही ह्या जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रबळपणे जर तुला मांडायचे असतील किंवा नवीन एखाद्या संकल्पना असेल या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये ते प्रश्न आपण आपल्या कोकणाचे मांडणं गरजेचं आहे. बॅरिस्टर नाथ पै असतील, मधु दंडवते असतील, सुरेश प्रभू असतील, त्याच्यानंतर कोकणाला असा नेता आजपर्यंत मिळालेला नाही जो ह्या कोकणाचं नेतृत्व ठामपणे करू शकेल आणि ते तिथे मांडू शकेल. खासदार विनायक राऊत यांनी 10 वर्ष चांगला पाठपुरावा केला, तिथे प्रश्न मांडले. प्रभूसाहेबांनी जे रेल्वेचं काम, कोकण रेल्वेचं काम
जे कोल्हापूर आणि वैभववाडी जोडायचं काम आहे ते विनायक राऊत साहेबांनी त्याचा पाठपुरावा चांगल्या प्रकारे केलं. शिवसेनेमधले जे नेते मंडळी आहेत ही लोकाभिमुख राजकारण करतात. त्यांना समाजकारण पहिले लक्षात ठेवतात आणि मग त्यातून त्याला जोड म्हणून राजकारण करतात. आणि हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून मी या पक्षामध्ये यांच्याबरोबर काम करतो आहे. 100% माझी लोकप्रतिनिधी म्हणून इथून 100% विधानसभा लढायची इच्छा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत जायची तसं तुम्हाला 5 वर्षांपूर्वी शब्दसुद्धा दिला गेला असेल. त्यावेळेला आमची जी काही बोलणी झाली होती ती आत्ताच ओपन करणं योग्य नाही. योग्य वेळेला ते आपण सांगू, त्याबद्दल बोलू. पण एवढं नक्कीच आहे की आदरणीय उद्धवसाहेब हे शब्दाला पक्के आहेत. काम करणाऱ्याच्या मागे ठामपणे उभे राहतात आणि सच्चा निष्ठावंत जो असेल त्याला ते न्याय देतात. एवढं मी त्यांच्या स्वभावावरून पाहिलेलं आहे. आणि राजकारणात दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब. सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड, कुठेही आडपडदा न ठेवणं, जी भूमिका आहे ती स्पष्ट मांडणं, ही उद्धवसाहेबांची त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रखर असा त्यांचा गुण आहे. अनेक बदल झालेत खरं म्हणजे. 2.5 वर्ष सत्ता काळ होता, त्यानंतर आता बघितलं तर आपण विरोधी पक्षामध्ये आहात. आणि पूर्ण बघितलं तर महाराष्ट्रात राजकारण बघितलं तर टार्गेट जे काही केलं होतं सत्ताधाऱ्यांकडून, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरद पवारांचा, त्यांच्यावरती टीका न करता जवळजवळ 80% जे काय प्रकार टीकेचे असतील म्हणा किंवा टार्गेट जे काय असेल ते फक्त आणि फक्त ठाकरे सेनेला केलं होतं. हे महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी आपल्या सिंधुदुर्गातूनही केलं होतं. आणि त्याची टोप जी आहे ती आमदार नितेश राणेंकडनं भाजपा प्रवक्ते असलेल्या यांच्याकडे टाकली जाते. राणे कुटुंब जसं ठाकरेंना पूर्णतः अंगावरती घेत असतं तसंच राणेंना अंगावर आल्यानंतर शिंगावरती घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे अतुलराव राणे. बघितलं तर राजकीय ताकद जी आहे जी पक्षांकडनं दिली जाते ती कुठेतरी कमी पडते असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात असतं. की ते बोलून दाखवतात की मग अतुलदादांना जर काही राजकीय ताकद मिळाली तर 100% इथं काहीतरी वेगळा कायापालट होऊ शकतो. आता खरं म्हणजे ही वेळ आहे, ही निर्णायक लढाईची अशी वेळ आहे. आत्ता खरं चेहरा म्हणून, उमेदवारीचा चेहरा म्हणून लोकांसमोर जाणं गरजेचं आहे. पक्षानं यावेळी नेमकं काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? राजन, तुझं म्हणणं बऱ्यापैकी सत्य आहे. ज्या भावना आहेत त्या तुम्ही व्यक्त करताय. पत्रकार म्हणून तुम्ही आमच्यापेक्षा जास्त लोकांच्या संपर्कात असता. पण एक राजकारणातली एक गोष्ट लक्षात ठेवा की उद्धव साहेबांना टार्गेट का केलं जातं? भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेमुळे वाढला महाराष्ट्रामध्ये. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दाखवूनच यांनी मतं घेतली. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत होते. त्या दैवताची पूजा करतच यांनी मतदान मिळवलं. पण ज्यावेळेला मतदान मिळालं, केंद्रामधली सत्ता मिळाली, तेव्हा त्यांना कुठेतरी असं वाटलं की आता बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव साहेबांना आपण दाबून टाकू आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रावर आपलं हे करू, एक घटक पक्ष म्हणून आपण एक थोडीफार जागा द्यायच्या, अशा प्रकारे त्यांची ती मानसिकता होती. पण आदरणीय उद्धवसाहेब अतिशय हुशार आणि बुद्धिमान आणि त्यांची जी सर्व नेते मंडळी आहेत त्यांच्याबरोबरचे जे आहेत सहकारी, त्यांच्यातील सगळ्यांच्या लक्षात आलं. उद्धवसाहेबांनी सांगितलं नाही, आपला शिवसैनिक जगला पाहिजे. आपल्याला सत्ता नाही मिळाली तरी चालेल, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली ही मराठी माणसाच्या हितासाठी उभी केली, महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी उभी केली आणि ही संघटना अशीच अव्यात चालली पाहिजे. त्यासाठी आपण कुठलीही किंमत मोजायला तयार आहोत. या एकाच मुद्द्यावर उद्धवसाहेबांनी भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतली. आता हे जे काही राजन चित्र दाखवत आहेत की उद्धवसाहेब गेले, उद्धवसाहेबांना पक्ष बुडायचा, पण मला त्यावेळेच्या तुम्ही घटना पाहिल्या असतील तर सर्वात पहिले भारतीय जनता पक्षाने
अजितदादांबरोबर हातमिळवणी केली असेल, तुम्हाला माहीत असेल तर लक्षात घ्या. भल्या पहाटेचा शपथविधी. भल्या पहाटे त्या टोपीवाले काय ते कोश्यारी काही ब्लॅक टोपी, त्याने तो पहाटे 4 वाजता 5 वाजताचा जो शपथविधीचं नाटक केलं आणि 24 तासात ते सरकार आदरणीय शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांनी एकत्र येऊन पाडलं. पण पहिली भूमिका आणि पहिली पाऊल युती तोडायचं, हे करायचं पहिलं पाऊल हे भारतीय जनता पक्षाकडनंच घेतलं गेलं होतं. कारण त्यांना सत्तेची लालच होती, त्यांना शिवसेना संपवायची होती. कारण त्यांची मानसिकता आहे की हिंदू मतं जी आहेत किंवा जी हिंदुत्व मानणारी मतं आहेत ती भारतीय जनता पक्षाला जर पाहिजे असतील तर शिवसेना संपवावी लागेल. कारण शिवसेनेकडे ते मतदान आहे, तेच मतदान आपण घेऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं आपल्याला कधीच मिळणार नाही, ही त्यांची मानसिकता होती. आणि या मानसिकतेतूनच शिवसेना संपवायसाठी त्यांनी जी कुरघोडे आणि कारस्थानं चालू केली ती उद्धवजींच्या लक्षात आली आणि उद्धव साहेबांनी योग्य तो निर्णय घेतला आणि आम्ही सर्वजण त्या निर्णयाशी ठाम आहोत. त्याचबरोबर काय होतं की आज त्यातून उद्धव साहेब जिंकले, उद्धव साहेब बाहेर निघाले आणि ते सगळं आता त्यांचं भांडं उघडं पडणार. पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची एक भूमिका तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या लोकांना नेहमी बाजूला राखून ठेवतो. भाजपचा एकही नेता उद्धव साहेबांच्या विरोधात बोलत नाही, कारण त्यांना अजूनही कुठेतरी वाटतंय की आपली चूक झाली पण आपण पुन्हा उद्धवजींबरोबर हात मिळवणी करू शकतो. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंवरती शिवसेनेवर आघात झाले पाहिजे म्हणून मग त्यांनी वेगळी यंत्रणा म्हणजे काय तर हे काँग्रेस राष्ट्रवादी इकडचे तिकडचे असे घ्यायचे आणि त्यांना त्या बाडग्यांना यांच्यावर सोडायचं. आज तुम्ही पहा बोलणारे कोण आहेत? राणे परिवार. काय राण्यांचा इतिहास? शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये काय केलं? गेल्या गेल्या पहिले विलासरावांना बडबडायला सुरुवात केली, अशोकरावांना शिव्या घालायला सुरुवात केली आणि मीच मुख्यमंत्री बोंब मारायला सुरुवात केली. शेवटी ते मुख्यमंत्रीपद काय त्यांना मिळालं नाही. कालांतराने काँग्रेस सोडावी लागली, दुसरा पक्ष कोण घ्यायला तयार नाही. मग काय करायचं? मग स्वाभिमान म्हणून पक्ष काढला. 1 वर्षाच्यात तो स्वाभिमान गुंडाळून टाकला. कारण आपण केलेली पापच एवढी आहे की ती समोर येणारच आहेत. मग कुठल्या तरी मोठ्या राजकीय पक्षाचा आधार आपल्याला घ्यावा लागणार. आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं सख्य होतं, त्यामुळे भाजपने त्यांना कधी हात घातला नाही. पण ज्यावेळेला शिवसेनेबरोबर बिनसलं आणि बिनसणार आहे किंवा शिवसेनेला आता दाबायचं आहे हे त्यांचं पूर्णपणे लक्ष टार्गेट झालं, त्यावेळेला त्यांनी शिवसेनेला म्हणजे उद्धव साहेबांना डिवचायसाठीच नारायण राणेंचा प्रवेश घेतला आणि तिथे खरी दुईची बीजं पेरली गेली. आणि हे स्पष्ट भूमिका मांडणारे एकमेव माणूस होता तो म्हणजे आदरणीय संजय राऊत. आणि म्हणूनच संजय राऊत साहेबांना यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये आत टाकलं ईडीची चौकशी लागून. पण तो असा निडर नेता आहे जो बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेला आहे. त्याने तसाच भगवा फडकवत गेले आणि परत 100 दिवसात परत बाहेर आले आणि त्यांना आवाज दिला की तुम्हाला महाराष्ट्रातून चले जाव करणार आणि तुम्हाला महाराष्ट्रातून घालवणार. आणि ते त्यांनी लोकसभेला सर्व पक्ष एकत्र आणून संजय राऊत साहेबांनी दाखवून दिलं. आज सेम म्हणजे तोच पद्धत भारतीय जनता पक्षाने काय केलं की कोणतरी पाहिजे म्हणून या राणेंना घेतलं. राणेंना एकच दिलं, तुम्हाला मी मंत्रिपद देतो, हे देतो, फक्त तुम्ही काय करायचं तर रोज उठून सकाळी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोंबाबोंब मारायचे. नितेश राणे तर मला सांग, या टिल्ल्या आमदाराला या जिल्ह्यामध्ये एवढं काम आहे, स्वतःच्या मतदारसंघात एवढे प्रश्न पडलेले आहेत, ते सोडवत नाही. अहो तुम्ही मुस्लिम कार्यकर्ते तुमच्याबरोबर मुस्लिमांच्या ईदला त्यांच्या इथे ह्याला उरुसाला तुम्ही जाता, त्यांच्यावर नमाज बसता, तुमचे फोटो आहेत.
आणि मग कसलं तुम्ही भाषणं ठोकताय गळ्यात भगवे टाकून? काय लोकांना भडकवताय? काय बोलताय? आज तिथे तुझा घाट पडला तिथे बघायला वेळ नाही स्वतःच्या मतदारसंघात. हां, आणि महाडला जाऊन तिथे बोंबा मारतोय की गाई कोणी आणल्या, गाई कोणी कापून नेल्या, बैल कोणी कापून नेले. अरे विचार तिथल्या आमदाराला, कोण आहे आमदार? बसतोच ना त्याच्या बाजूला, विचार. हे काय करायचं? स्टंटबाजी करायची. तिथला आमदार म्हणतो ही सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. मी स्टंटबाजी करायची. कुठेतरी रोज आपण फ्लॅशअपमध्ये दिसलं पाहिजे आणि संघाला दिसलं पाहिजे की मी काहीतरी करतोय. तुम्ही थेट आता नितेश राणेंचा विषय काढला म्हणून सांगतो की बघितलं तर भाजपाकडून बघितलं आपण तर भाजपाकडून नितेश राणे हे एक हिंदुत्ववादी युवा नेता म्हणून त्यांना एक प्रमोट केलं जाते. पूर्णतः बघितलं तर एक भाजपाची एक वेगळी इमेज जे काय आहे त्यांच्या माध्यमातून होण्याचं एक काम केलं जाते. जो हिंदुत्व हा मुद्दा जो काय शिवसेनेला होता तो आता भाजपाकडे चालला आहे आणि तो चेहरा जो आहे युवा नेता म्हणून नितेश राणे अशा प्रकारचा भाजपा किंवा आपण जसा आता उल्लेख केला की संघाकडनं त्यांना एक बॅकिंग. पहिली गोष्ट तुला आणतो, शिवसेनेकडनं हिंदुत्व चाललं ही तुमची भ्रामक कल्पना आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे, माझं हिंदुत्व हे दानव्याबरोबर नाही. माझं हिंदुत्व बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व एकच आहे. जो या महाराष्ट्राचं हित पाहिल, जो या महाराष्ट्राशी प्रामाणिक राहील, जो या भारत देशाशी प्रामाणिक राहील, तो प्रत्येक हिंदू हा आमचा शिवसैनिक आणि हिंदुत्व असेल. हे आमचं हिंदुत्व दानव्याचं नाही. हे उद्धव साहेबांनी कमीत कमी 10 ते 15 वेळा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी या मुद्द्याशी अजिबात सहमत नाही की हिंदुत्व हा नितेश राणे कधी नेऊच शकत नाही. त्याची तेवढी पात्रताही नाही. कारण हिंदुत्व समजतच नाही तर समजणार कसं, नेणार कसं? परत संघाने काय दिलंच नाही आहे जबाबदारी. हे आपणच स्वतःहून उभा राहिला आहे ढोल पिटवत. पक्षाने जाऊ दे, देवेंद्र फडणवीसांनी त्याला 8 दिवसापूर्वी काय सांगितलं की जेव्हा कोण प्रवय केले त्यांनी विचार करून बोलावं. मग जर तुमचे देवेंद्रजी जर तुमचे नेते आहेत, आम्ही तरी विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही देवेंद्रजींना भारतीय जनता पक्षाचा नेता मानतो. आता नितेश राणे इथला आमदार तो मानतो की नाही मला माहीत नाही, पण देवेंद्रजींनी जर सांगितलं की बाबा आपण जे काही बोलताय ते कोणाला वैयक्तिक टीका किंवा वैयक्तिक टिपा किंवा हे ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी सांगितलं त्यातलं एकही गोष्ट नितेश राणे मानत नाही. मग नितेश राणेचा नक्की गॉडफादर कोण? की नितेश राणेला गॉडफादरच नको आहे, नितेश राणेला देवेंद्रजींच्या जागेवर जाऊन बसायचं आहे म्हणून स्वतःची एक भूमिका तयार करतोय, सगळीकडे फिरतोय की मी भाजपचा कसा आहे, मी संघाचा कसा आहे. पण ह्याच संघावाल्यांना तुम्ही हाफचड्डीवाले सांगितलं होतं, ह्याच संघवाल्यांची हाफचड्डी काढली होती, ह्याच संघवाल्यांना सावरकरांना माफीवीर म्हणून सांगितलं होतं. एकदा नाही दोनदा माफी नाही. राम गणेश गडकरींचा पुतळा तोडायला 5 लाख रुपये बक्षीस दिलं होतं. नितेश राणे हे सगळं कसं काय विसरले? ह्या महाराष्ट्राची जनता एवढी मूर्ख नाही आहे आणि ही एवढ्यात विसरणार पण नाही. कारण नितेश राणेंनी जे काही पराक्रम केलेले आहेत, म्हणजे ज्यापणे कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत, त्या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी नाही, सिंधुदुर्गाच्या जनतेसाठी नाही, तर त्यांचे जे काही एक कोंडाळं आहे त्यांच्याबरोबर जे फिरणारे एक ठेकेदारांचे एक कोंडाळ आहेत ते घेऊन ते सगळे फिरत असतात आणि त्या कोंडाळ्याच्या ताकदीवरती त्यांच्या या सगळ्या उड्या असतात. त्यांना फक्त सत्ता पाहिजे पैसा कमवायसाठी, स्वतःचे व्यवसाय वाढवायसाठी, जनतेच्या भल्यासाठी नाही. जनतेसाठी जर नितेश राणे काय केलं असेल तर समोर येऊन दाखव. जेव्हा तुम्ही आताच म्हणालात की उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की वा माझं हिंदुत्व हे जाणण्यासोबत नाही तर मानवता आणि देशभक्ती जपणाऱ्या माणुसकीसोबत मानवतेशी आहे. जसं आपण आता म्हटलात की नितेश राणेंवरती टीका करताना की बेगडी हिंदुत्व हे नितेश राणेंकडनं दाखवलं जातं आहे. कारण त्यांनी जे काय पूर्वी काँग्रेसमध्ये असताना केलेलं आहे ते तुम्ही आता उल्लेख केलं. पण बघितलं आपण की स्थानिक पातळीवरती आपण राजकारणावरती जरा आलो तर आपण जिथं कार्यरत आहात, जी तुमची राजकीय इथं जे मूळ आहे ती बघितलं आपण तर पूर्णतः कणकवली, देवगड आणि वैभववाडी ह्या 3 मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त कार्यरत आहात. आत्ता 2 महिन्यांवरती जी काही इलेक्शन होऊन घातलेली आहे विधानसभेची त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसून येते की महायुतीचा चेहरा जो असणार तो सेटिंग आमदार असल्यामुळे साहजिकच आहे की नितेश राणे हेच असणार आहेत. परंतु अद्यापही महाविकास आघाडीकडून शिवसेनेकडून कोण चेहरा असेल हे जाहीर होत नाही आहे.
अनेक तुमच्यामध्ये जर तुम्ही इच्छुक आहात तसेच अनेक जण तुमच्याकडनं इच्छुक आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम निर्माण होतो. आत्ता ही वेळ नाही आहे, आत्ता खरं म्हणजे कोणतरी चेहरा दिला पाहिजे होतं असं कार्यकर्त्यांची भावना आहे. काय वाटतंय तुम्हाला? काय राजन, तुम्ही म्हणताय 100% बरोबर आहे. जसं भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका ठरवली की त्यांनी एक प्रवक्ते, भडकाऊ भाषण देणारे, हे जे सगळ्या इतर पक्षातून आलेले 2-4 नेते आहेत, ती एक टीम तयार केली आहे जी फक्त शिवसेनेवरती टार्गेट करून बोलत राहील किंवा एखादं मुस्लिम समाजावरती टार्गेट करेल. पण हे करत असताना त्यांनी स्वतःचे नेते सगळे बाजूला ठेवले. आशिष शेलार यांचा मुस्लिम मतदारसंघ आहे, तर बकरी ईदला वगैरे सगळीकडे मुस्लिम समाजातच असतात. म्हणजे हे जे त्यांचे नेते आहेत ते सगळे त्यांनी बाजूला ठेवले. एकही भारतीय जनता पक्षाचा स्थानिक नेता, जो पहिल्यापासून भारतीय जनता पक्ष असलेला नेता, हा कुठेही तुम्हाला उद्धवजींच्या विरोधात आदरणीय उद्धवसाहेब असतील, आदरणीय राऊतसाहेब असतील किंवा शिवसेनेचे कोणी नेते असतील त्यांच्यावर किंवा आदरणीय पवारसाहेब यांच्या विरोधात बोलते तुम्हाला दिसणार नाही. जे इकडनं तिकडनं उड्या मारून पळालेले आहेत त्यांनाच त्यांनी ते काम दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, सरस झाला तर ठीक, नाही तर तुमची आत्महत्या, तुमचा बळी, ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. पण ही भूमिका ज्यावेळेला आमच्यासारख्या तुमच्यासारख्या आपल्या सर्वांना जेव्हा समजते त्याच वेळेला शिवसेनेकडनंही तशी ह्यांना ब्रेक करणारी, यांना रोखणारी अशी एक ताकदवान फळी उभी केलेली आहे. जसे भास्कर जाधव आहेत, सुषमा अंधारे आहेत, सुषमाताई आहेत, भास्कर शेठ आहेत, आपल्या कोकणातलं मोठं नेतृत्व आहे. आदरणीय संजय राऊत तर रोज सकाळी शिवसेनेची भूमिका मांडत असतात. पण हे सगळं करताना काय आहे की तुम्ही जे म्हणाले की कोकणावर प्रॉपर सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती जसं नितेश राणे बोलतो किंवा आमदार हा उद्धव साहेबांवरती वैयक्तिक आरोप, आदित्य साहेबांवर वैयक्तिक आरोप किंवा त्यांच्या ठाकरे परिवारावर बोलतो, कधी शिवसेनेवर बोलतो, त्यावेळेला प्रत्येक शिवसैनिकाचं रक्त असं खवळतं आणि त्याला ह्याच मतदारसंघात संपवलं पाहिजे या येशेने आम्ही काम करतोय. पण ते काय होतं की या जिल्ह्यातलं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे त्यांनी ह्या भूमिका उद्धव साहेबांकडे मांडल्या पाहिजेत. आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येकाने सांगितलेलं आहे की 1 वर्षापासून आम्ही सांगत आलेलं आहे की कोण द्यायचा तो उमेदवार एकदा द्या, जेणेकरून त्याला काम करायला वेळ मिळेल आणि आपल्याला समोरचा जो टिल्ल्या आमदार आहे त्याला आपल्याला धूळ चाकता येईल, जेणेकरून जो उद्धव साहेबांच्या शिवसेनेवरती जे आघात होत आहे ते आम्हाला सगळ्यांना बघवत नाहीत आणि त्याचं उत्तर आम्हाला देत आहे. आणि हे शेवटी पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला पाहिजे. आम्ही आमच्या परीने जे लढायचं ते लढतोय, आम्ही सगळी आमची ताकद लावतोय. पण जे या मला स्पष्ट असं विचारावं लागतं, असं वाटतंय की असं आहे का पक्षाच्या काळजामध्ये ही धुकधुक असेल का की समजा अतुल रावांना उमेदवारी दिली तर तिथं सतीश सावंत नाराज होतील, तिथं संदेश पारकर नाराज होतील, किंवा मी थेट नावं घेतोय कारण हे इच्छुक उमेदवार आहेत म्हणून कणकवली विधानसभेतले, किंवा अगदीच नव्यानं येणारं नाव म्हणजे युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक नाराज होतील, किंवा जर संदेश पारकरना नाराज हे उमेदवारी दिली तर अतुल राव नाराज होतील, सतीश सावंत नाराज होतील, किंवा सुशांत नाईकला नाराज दिली उमेदवारी दिली तर मग अतुल राव म्हणा किंवा सतीश सावंत किंवा संदेश पारकर हे नाराज होतील. अशी कुठेतरी एक भीती मनामध्ये असल्यामुळे आयत्या वेळी उमेदवार द्यायचा आणि तोवर तुम्ही पक्ष काम करत राहा, पक्षाचं संघटनात्मक काम करत राहा, पण ते दिशाही मिळते. काय होतं तर राजन, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, एक दृष्टिकोन तसाही असतो. पण लोकसभेच्या वेळेला आपण हे पाहिलं की जसं आमदार वैभव नाईक हे तिथले कुडाळ मालवणचे आमदार आहेत, त्याच्यानंतर ते तुटून पडून काम करतात. पण तसंच जर तिथे सावंतवाडी आणि या वैभववाडी या कणकवली या विधानसभेमध्ये जर उमेदवार जाहीर झाले असते तर कदाचित लोकसभेला आम्हाला हार पत्करावी लागली नसती, आम्हाला विजय मिळाला असता. त्याच मुद्द्यावरती खरं म्हणजे येतोय अतुल दादा, मला एक म्हणजे खरी म्हणजे शिवसैनिक म्हणून तुम्ही खरं म्हणजे कार्यकर्ता म्हणून तुम्ही बोलला जाता, राजकीय व्यक्तिमत्व तुम्ही बोलला नाही. ते उघड मला हेच काम आणायचं होतं खरं म्हणजे चेहऱ्यासमोर, कॅमेरासमोर, की आत्ता बघितलं आपण ना तर आत्ता बघितलं आपण दादा तर
काही नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार केला आपण तर कुठंतरी दिशाहीन नेतृत्व असल्यामुळे ह्या कणकवली विधानसभा मतदारसंघापुरतं बोलतोय मी. लोकसभेला बघितलं आपण जे मागच्या 19च्या विधानसभेला 28,000चं लीड होतं. भाजपा उमेदवार जे निवडून आलेत आमदार निलेश राणे सिटिंग त्यांना तेच त्यांनी आता लोकसभेला जवळपास 42,000चं लीड मिळवलं आहे. 14,000नी वाढ झाली आहे. जर विजय संपादन करायचा असेल तर किमान तुम्हाला 22,000चं लीड जे आहे ते तोडणं गरजेचं आहे आणि हे 22,000चं लीड तोडताना तुम्हाला नेमकी कसरत करावी लागणार आहे. काय प्लॅन आहे तुमचा? बघ आता कसं आहे की आता तुम्ही राजकीय प्रश्न विचारला एवढंच सांगेल की आता हे सगळे प्लॅन काय मी ओपन करू शकत नाही. तुमच्या न्यूज तिकडे तो टिल्ले आमदार पण पाहत असणार काय ते. आता आमचे जे आडाखे आहे ते आम्ही सगळी छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. ते आम्ही आमचं गणमी गावा काय योग्यला काय असेल ते दाखवू. पण एवढं 100% आहे की 40-42,000चं लीड जरी असलं तरी दुसरी जमेची बाजू आमची एवढी आहे की 50,000 मतं प्रत्येक विधानसभेमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मग ते शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी असतील यांनी बिन पैशामध्ये कोणतंही आमिषाला बळी न पडता आम्हाला निष्ठावंतांनी दिलेली आहेत. ही आमची जमेची बाजू आहे. आणि त्यांना जी मतं पडली ती फक्त आणि फक्त धमकी दहशतवाद आणि पैसा या बाजारीकरणावर पडलेली आहे. त्या मतांना कुठलाही बेस नाही. पण आमची मतं ही शाश्वत आहेत आणि ठाम आहेत. त्याच्यामुळे जो काही फरक आहे तो फरक पार करणं आणि विजयापर्यंत पोचणं मला तरी काय अशक्य वाटत नाही. माझ्यासाठी तो अगदी फार 15-20 दिवसाचा खेळ आहे. पण त्याची जी तयारी करावी लागते त्याची जी बांधणी करावी लागते किंवा त्याचा जो वातावरण निर्मिती करावी लागते त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडनं आदेश यावा लागतो आणि उमेदवारीची जाहीर करावी लागतं. ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आधी जाहीर झाले 100% तिथे विजय मिळालेला आहे. बरं शेवटी मग मी जरी तुला दादा तुम्ही नावं घेतलं नव्हतं सतीश सावंत असतील संदेश पारकर असेल किंवा मी असेल आम्ही तिघंही अगदी एका मित्रासारखे आहोत. आमचे संबंध चांगले. सतीश सावंतांना तुम्ही पाहिलं तर मागच्याला उमेदवार आम्ही दोघांनी सटून काम केलेलं आहे आणि ते सावंत साहेब पण तुम्हाला सांगतील. आजही सतीश सावंत आणि आमच्या तिघांच्यात एकोपा आहे. आम्हाला कोणालाही उमेदवारी मिळेल तर आम्ही काम करणार आहोत. आम्हाला या चौथंही नाव घेतलं की जे आता उदयास येतं ते म्हणजे सुशांत नाईक. सुशांत नाईक हा नौखा आहे. आता त्याने युवासेनेचं चांगल्या प्रकारे बांधणी करतो आहे आणि हळूहळू शिवसेना युवासेनेचं बांधणीचं काम चालू आहे. त्याच्यामुळे तो काय शिवसेनेच्या प्रवाहातली माणसं आहेत ती प्रवाह सोडून जाणार नाही. पण आमच्या तिघांमध्ये असं कुठलाही मतभेद राहिलेला नाही. मी चौघांचं म्हणतोय. हां पण तेच ना आम्ही चौघही सुशांतही आमच्यातच आला. तो युवासेनेची बांधणी करतो आहे. पण आम्ही तिघं जे बेसिकचे नेते आहोत ते आम्ही तिघं एकत्र आहोत आणि सुशांतही आमच्यावर राहील याबद्दल काही दुमत नाही. शिवसेनेमध्ये अशी कुठलीही फूट नाही. आदरणीय उद्धव साहेबांनी एकदा जाहीर केला की त्या उमेदवाराचं काम 100% करायचं आणि विजय मिळवायचा ही एकमेव भूमिका आमची असेल. एक शेवटचा प्रश्न कारण आपण अगदी त्या टप्प्यावरती आलो. आता जसं तुम्ही म्हटलात की जी बांधणी करावी लागते मोर्चा बांधणी करावी लागते जो काय 22,000चा फरक पडेल 22 किंवा 23,000 24,000 जो काय फरक असेल तो जर काय अचीव करायचा असेल जर म्हणजे संपुष्टात आणायचं असेल तर आत्ताची घडी आहे की जेव्हा नाव घोषित होणं उमेदवारी जाहीर होणं हे गरजेचं आहे. पक्ष नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही यावेळी एक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचा म्हणून पक्ष नेतृत्वाला आणि एक शिवसेनेचा नेता म्हणून इथल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना काय संदेश द्या? शेवटचा प्रश्न. मी एवढंच सांगेन 40-42,000 असो किंवा ही आकड्यांची गणितं असो ही आकड्यांची गणितं ही भारतीय जनता पक्षाला जमतात आणि त्यांना घालता येतात. आम्हाला लोकांची मनं जिंकता येतात आणि आम्ही जनतेच्या मध्ये राहिलेलो आहोत. गेली 10 ते 12 वर्ष या भागामध्ये मी काम करतो आहे. सर्वसामान्यांच्या बरोबर माझे चांगले संबंध आहेत
मग ते मी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, इवन भाजपचे कार्यकर्ते असतील, या सर्वांशी माझे कौटुंबिक आणि सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या अडल्यानडल्याला ज्या ज्या वेळेला असेल त्या त्या वेळेला मी त्यांच्या कौटुंबिक असेल, सांस्कृतिक असेल, त्या त्या कार्यक्रमात माझ्याकडनं जे जमेल ती मदत केलेली आहे. माझी व्यूहरचना मी माझ्या पद्धतीने केलेली आहे आणि त्यासाठी विजय मिळवायसाठी मला माझ्या प्रत्येक शिवसैनिकावर प्रचंड आत्मविश्वास आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता हा आदरणीय बाळासाहेबांच्या वर प्रेम करणारा आहे, आदरणीय उद्धव साहेबांचा निष्ठावंत आहे आणि तो उद्धव साहेबांचा शब्द ऐकून एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर त्याच्यासाठी झटून काम करणार आणि विजयाशी माळ खेचून आणणार. कारण मागचा जो झालेला पराभव आहे आत्ताचा लोकसभेचा, आदरणीय विनायक राऊत साहेबांना ज्या प्रकारे पराभव, निसटता पराभव, हे आमच्या सर्वांच्या मनातलं दुःखाचं एक मोठं दुःख आहे. आणि हे दुःख नुसतं ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गापुरतंच नाही तर मालवणपासून पालघरपासून ते इथपर्यंत कोकणावरती जी पकड आहे ती आमची ढिली झाली आणि ती पुन्हा तशीच घट्ट पकड करून हे कोकण पुन्हा एकदा शिवसेनेचं आहे हे एकदा आम्हा सर्व शिवसैनिकांना दाखवून द्यायचं आणि तो विजय उद्धव साहेबांच्या चरणी शिवसेनेला अर्पण करायचा आहे. या जिद्दीनेच आम्ही काम करणार आणि या सर्व विधानसभा आम्ही खेचून आणणार. दादा, खरं म्हणजे तुम्ही दिलखुलास व्यक्तिमत्व आहात. फक्त एवढंच असतं की तुम्हाला ते तुमच्यातून बाहेर काढणं गरजेचं असतं आणि तेच काम मी आता खरं म्हणजे केलेलं एक पत्रकार म्हणून. जी मनातून तुमची जी काय खतखत होती ती तुम्ही व्यक्त केलात, मनातील ज्या काय अपेक्षा आहेत त्यासुद्धा व्यक्त केलात. त्यासोबतच कणकवली विधानसभा मतदारसंघावरती विजय मिळवायचा असेल तर शिवसेनेला काय करायला हवं, शिवसैनिकांनी काय करायला हवं हे सांगतानाच आपण शिवसेना नेतृत्वानं सुद्धा काय करायला हवं हे सुद्धा इथं सांगितलं. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना नेतृत्वानं काय चूक झाली, जी वर्षभरापूर्वी तुम्ही खरं म्हणजे इथे उमेदवार निश्चित करा असं सांगत असताना सुद्धा तिकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्याचा साहजिकच आहे की फटका जो आहे तो इथं पक्षाला बसलेला आहे. अपेक्षा करूया की आपली जी काही खतखत व्यक्त केली आहेत ह्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून ते पक्षांतोपर्यंत पोहोचेलच आणि त्यावरती लवकरच निर्णय होईल. आणि तुमची जी इच्छा आहे उमेदवाराची या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला मिळावी आणि तुमच्या सर्व मनोकामना ज्या आहेत ते पूर्ण व्हाव्यात ह्याच वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतोय. तर हे होते अतुल रावराणे यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की होय, मी विधानसभेसाठी इच्छुक आहे. 2019मध्ये मला पक्षाकडनं शब्द दिला होता. 2019मध्ये माझी उमेदवारी निश्चित असतानासुद्धा पक्षहित पाहून मी 2 पावलं मागे आलो आहे. यावेळी पक्ष नेतृत्वानं आपला शब्द पाळावा आणि त्यासोबतच जी खतखत, जी खंत प्रत्येक शिवसैनिकाच्या किंवा शिवसैनिक म्हणण्यापेक्षा प्रत्येक शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये सुद्धा, नेत्यांमध्ये सुद्धा जी आहे की पालघरपासून ते अगदी सिंधुदुर्गापर्यंत संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये जी शिवसेनेची पिछेहाट झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये, जो बालेकिल्ला म्हटला तो रत्नागिरी सिंधुदुर्गचा, तो शिवसेनेचा बालेकिल्ला खरं म्हणजे भाजपानं हिसकावून घेतलेला आहे. आणि त्याला जर तोड द्यायचं असेल किंवा उत्तर द्यायचं असेल तर एकच आहे, तो म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेनं मिळवलेली ही विजयश्री. आणि ती विजयश्री मिळवून देण्यासाठीच शिवसेनेच्या नेतृत्वानं आपला साथ द्यावी अशा प्रकारचं आव्हानसुद्धा अतुल रावराणे यांनी केलेलं आहे. त्यासोबतच शिवसैनिकांनी सुद्धा सांगितलेलं आहे शिवसैनिकांना की जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून या निवडणुकीमध्ये काही झालं तरीसुद्धा शिवसेनेचीच मशाल पेटवायची आहे आणि जी काय शान गेलेली आहे ती पुन्हा एकदा शान मिळवायची आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग. एकतर नक्की आहे की तुमच्या मनामध्ये विधानसभा लढवायची इच्छा आहे 100% की आदरणीय उद्धव साहेब हे शब्दाला पक्के आहेत. ही निर्णायक लढाईची अशी वेळ आहे. पक्षानं यावेळी नेमकं काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेमुळे वाढला. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दाखवूनच यांनी मतं घेतली. भाजपचा एकही नेता उद्धव साहेबांच्या विरोधात बोलत नाही. बोलणारे कोण आहेत? राणे परिवार. कारण आपण केलेली पापच एवढी आहे, समोर येणारच आहेत. काय लोकांना भडकवत आहे, काय बोलत आहे, काय करायचं, स्टंटबाजी करायची की नितेश राणेला गॉडफादरच नको आहे, नितेश राणेला देवेंद्रजींच्या जागेवर जाऊन बसायचं आहे. याच संघवाल्यांची हाफचड्डी काढली होती. त्यांना फक्त सत्ता पाहिजे पैसा कमवायसाठी. प्रत्येक शिवसैनिकाचं रक्त असं खवळतं, त्याला ह्याच मतदारसंघात संपवलं पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्रातून चले जाव करणार, पण
आमची मतं ही शाश्वत आहेत आणि ठाम आहेत. ही आकड्यांची गणितं ही भारतीय जनता पक्षाला जमतात आणि त्यांना घालता येतात. आम्हाला लोकांची मनं जिंकता येतात. आदरणीय विनायक राऊत साहेबांना ज्या प्रकारे निसटता पराभव हे आमच्या सर्वांच्या मनातलं मोठं दुःख आहे. हे कोकण पुन्हा एकदा शिवसेनेचं आहे, हे एकदा आम्हा सर्व शिवसैनिकांना दाखवून द्यायचं आणि तो विजय उद्धव साहेबांच्या चरणी शिवसेनेला अर्पण करायचा आहे.